नमस्कार, बेधडकपणे आपलं स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, उत्तर प्रदेशातल्या पोटनिवडणुकीत काल भाजपचा दारुण पराभव झाला आणि लागलीच आज सुधीर मुनगंटीवारांना मित्रपक्ष शिवसेनेची आठवण झाली. हा एक योगायोग म्हणायचा की भाजपला आलेलं भान. याचं कारण उत्तर प्रदेशात भाजप विरोधात सपा बसपा हे हाडवैरी एकत्र आले आणि त्यानंतर काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. या सगळ्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये असं आत्ता भाजपला प्रकर्षानं जाणवू लागलंय. असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे. एकीकडे भाजप एकामागून एक राज्य जिंकतंय, पण पोटनिवडणुका मात्र सातत्यानं हरतंय. त्यामुळेच भाजपला आता मित्रपक्ष एकदम जवळचे हवेहवेसे वाटू लागलेत. अलीकडच्या काळात शिवसेना, तेलुगू देसम, अकाली दल यासारख्या मित्रपक्षांनी भाजपबद्दलची आपली नाराजी वारंवार बोलून दाखवली. चंद्रबाबू नायडूंनी तर टोकाचं पाऊल उचलत आपल्या 2 मंत्र्यांना मंत्रिपद सोडायला लावलं. चंद्रबाबूंपेक्षा जहाल भाषा करणाऱ्या शिवसेनेनं ती धमक मात्र दाखवली नाही. पण 23 जानेवारी 2018 म्हणजेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला. मित्रपक्षांची ही नाराजी दूर करण्याचे विशेष प्रयत्न भाजपनेही कधी केल्याचं दिसलं नाही. उलट आपला सत्ता विस्तार 21 राज्यांपर्यंत नेणाऱ्या भाजपचं मनोदल कमालीचं वाढलं. भाजपच्या या सत्ता विस्ताराची धास्ती विरोधकांसोबत मित्रपक्षांनाही पडली. भाजप सोबत राहून आपलं अस्तित्वच संपेल की काय अशी भीती मित्रपक्षांना आहे. तर भाजपचा विजयरथ रोखण्याकरता डिनर डिप्लोमसीच्या निमित्तानं विरोधक मोठ बांधण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत या सगळ्याची फारशी पर्वा नसलेल्या भाजपला उत्तर प्रदेशातल्या कालच्या निकालानं मात्र ठेच नक्की दिली. म्हणूनच आता मित्रपक्षांबद्दलचं आपलं धोरण भाजप बदलणार आहे का? मित्रपक्षांना गमावून 2019ची लढाई जिंकणं भाजपसाठी शक्य आहे का? युती नेमकी कुणाला हवी आहे, सेनेला की भाजपला? की भाजपमधल्या कोणाला हवी आहे आणि सेनेमधल्या कोणाला नको आहे? युती व्हावी हे नेत्यांना वाटते का कार्यकर्त्यांना? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोत. ज्यांनी या चर्चेला सुरुवात केली त्या भाजपचे नेते, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून बेधडकच्या आजच्या खास कार्यक्रमात भाजपला युती का हवी आहे? भाजपला युती का हवी आहे? चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या हिमतीवरती महाराष्ट्र काबीज करायची ही शपथ हा काही गुन्हा नाहीये. ज्या वेळेला शिवसेना प्रमुख होते त्याही वेळेला प्रमोद महाजनांनी 100% नारा हा दिलेला होता. जर शिवसेना प्रमुख होते त्याही वेळेला यांची हे धाडस होतं तर मग मोदी असतील आणखी कोणी असतील, मला माझ्या शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रावर फडकवण्याचा अधिकार आहे आणि तो मी बजावणारच. शिवसेनेची ही स्वबळाची खुमखुमी काही लपून राहिलेली नाही. स्वतः उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांच्या जन्मदिवशी स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही याबद्दल काहीशी साशंकता आहे. पण उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपचं पानिपत होताच इकडे राज्यातही सुधीर मुनगंटीवारांना पुन्हा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची आठवण झाली आहे. विरोधकांचे काहीही मनसुबे असले तरी राज्यात पुन्हा सेना आणि भाजपची युती होणारच अशी एकतर्फी घोषणाच सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत करून टाकली आहे. एक उत्तर प्रदेशचा पराभव झाल्याबरोबर काही लोकांना तर इतकं झालं की आताच ते सभागृहाच्या बाहेर गेले खाते वाटप करायला. उत्तर प्रदेशची पोटनिवडणूक पण ते विसरले. त्यांचा समज असा आहे की शिवसेना, भारतीय जनता पार्टी निवडणुका अलग लढवतील आणि आम्हाला फायदा होईल. पण हा गैरसमज काढून टाका. सामना वाचून वाचून तुमच्या डोक्यात हा विषय आला असेल तर मी तुम्हाला सांगतो की शिवसेना, भारतीय जनता पार्टी एकत्रच निवडणूक लढवेल. अरे आम्ही आमच्यात समजून घेऊ काय करायचं. विधानसभेत सुधीर मुनगंटीवारांनी युतीचे स्पष्ट संकेत देताच इकडे सामनातूनही युपीएच्या डिनर डिप्लोमसीवर खरपूस टीका करण्यात आली आहे. युपीएच्या घटक पक्षांना भोजन भाऊ म्हणून हिणवण्यात आलंय. थोडक्यात काय तर शिवसेना युतीबाबत अजूनही स्पष्टपणे काही बोलत नसली तरी राज्यात पुन्हा सत्तेत यायचं असेल तर युतीशिवाय पर्याय नाही हे उद्धव ठाकरेंना चांगलंच ठाऊक आहे. कारण दोन्ही काँग्रेसने विधानसभा एकत्रित लढवण्याचे संकेत यापूर्वीच दिलेत. राहुल गांधींनी शरद पवारांची दिल्लीतील घरी जाऊन घेतलेली भेट हे त्याचंच द्योतक आहे. म्हणूनच आघाडी होत असेल तर युतीसाठी का मागे राहायचं या न्यायाने सुधीर मुनगंटीवारांनीही राज्यात पुन्हा एकदा शिवसेनेला गोंजारायला सुरुवात केली आहे. अर्थात युतीबाबतचा अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरेच घेणार आहेत हे इथं वेगळं सांगायला नको.
विरोधात आम्ही 10 ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भाजपला युती का हव्या या विषयावरचा रिपोर्ट आपण पाहिला, आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले राज्याचे अर्थमंत्री आणि या युती सरकारचे एक महत्त्वाचे मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना. सुधीर मुनगंटीवारजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. सुधीरजी नमस्कार. शिवसेना भाजप युती झाली, त्याचे शिल्पकार एका अर्थी भाजपच्या प्रमोद महाजनांना म्हटलं जायचं. नंतर 23 जानेवारी 2018ला उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की आता आमचा स्वबळाचा नारा, म्हणजे युती तर तुटलेली आहे. मग आता हे जे व्हर्जन 2 येत आहे तुमच्या दोस्ती पर्वाचं, त्या व्हर्जन 2 मधले नव्या पिढीचे प्रमोद महाजन तुम्ही असं म्हणायचं का? नाही, असं आहे की जेव्हा सन्माननीय उद्धव साहेबांनी ही घोषणा केली तेव्हाही भारतीय जनता पार्टीने कधीच या बाबतीमध्ये भाष्य करताना आम्ही युती करणार नाही असं कधीच म्हटलं नाही. काल विधानसभेचे मी म्हटलं ते भारतीय जनता पार्टीची जी भूमिका राहिली आहे की सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा विचार करण्यासाठी सत्तेच्या अधिकाराचा उपयोग करणे, आणि यासाठीच जेव्हा ही घोषणा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली त्याला कधीच भारतीय जनता पार्टीने आम्ही सुद्धा एकटे लढतो अशा पद्धतीचं उत्तर दिलं नाही. दोन पक्षाची युती ही विचारावर होते, पण जेव्हा दोन पक्षामध्ये मानसन्मानावरून युती तुटण्याची भाषा होते तेव्हा हे खरं आहे की मग अशी युती पुन्हा होऊ शकते. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारामध्ये मतभेद आहे का? उद्दिष्टामध्ये मतभेद आहे का? जे लक्ष या दोन पक्षाचं आहे ते सत्तेपेक्षा सत्यावर जास्त काम करण्याचं आहे. मग लक्ष सारखं आहे, उद्दिष्ट सारखं आहे, विचार सारखा आहे. मग जेव्हा विचार सारखा आहे म्हणून 25 वर्ष ही युती टिकली. नुसतं युतीच टिकली नाही, एक काळ असा होता की शिवसेनेचे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर उभे होते. मग मधात एक पर्व आलं की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काही प्रश्नावर, काही इच्छा आकांक्षाच्या बाबतीमध्ये मतभेद झाले. पण हे मतभेद झाल्यावर भारतीय जनता पार्टीने हा विचार नेहमी मांडला. आता हा गैरसमज कोणाचा असेल की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर अशी काही भाषा केली जात असेल तर हा समज मात्र चुकीचा आहे. समज साधा आणि सरळ आहे. कौरव सारे एकत्र येऊ शकतात तर पांडवांनी का एकत्र येऊ नये एवढाच याच्यातला साधं समज आहे की सारे ज्यांचे एकमेकाशी कधी पटत नाही, म्हणजे ज्या सपा बसपाच्या पक्षामध्ये बसपाचा खासदार जर सपाच्या खासदाराशी बोलला तर त्याला दाट फटकार व्हायची. इथं तर शिवसेनेचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे आमदार आम्ही लॉबीमध्ये बसतो, मंत्री बसतो. आज सुद्धा मी दिल्लीत आलो, शिवसेनेचे मंत्री आणि मी सोबत आलो. जर सपा बसपा ज्यांचा आपसात पटत नाही, ज्यांच्या कार्यकर्त्यांचं पटत नाही, ते एकत्र येऊ शकतात. तर मग ज्यांची 25 वर्ष युती आहे, ज्यांना जनतेसाठी काम करायचं आहे, ज्यांच्यासाठी सत्ता महत्वाची नाही, ते एकत्र यावे ही भूमिका मी काल मांडली नाही, तर ही भूमिका जेव्हा जेव्हा पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारले तेव्हा मी मांडली. फक्त काल ती अधोरेखांकित जास्त यासाठी झाली कारण उत्तर प्रदेशमध्ये पराभव झाला होता. पण जेव्हा मी राज्य जिंकली तेव्हाही हीच भूमिका मांडली आहे. सुधीरजी, म्हणजे एक प्रकारे
आघाडीला अच्छे दिन येऊ लागल्यानंतर आपोआपच युतीलाही अच्छे दिन आले म्हणायचे. असं आहे की मी आपल्याला सांगितलं ही भूमिका कालची नाही आहे. तुम्ही जर अगोदरचे टीव्हीवर मुलाखती माझ्या बघितल्या तर तेव्हाही मी शिवसेना भाजप युतीचं महत्व हे सांगितलं. काँग्रेस राष्ट्रवादी 1999ला एकमेकापासून दूर झाली, मग पुन्हा युती झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेस सोडताना सांगितलं होतं की आता आयुष्यात आम्ही काँग्रेसमध्ये जाणार नाही. पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा बाहेर निघाले. आपल्याला इथं तर अशी कोणतीच भूमिका नाही. शिवसेना भारतीय जनता पार्टी 25 वर्ष सोबत होती, एका निवडणुकीचा अपवाद सोडला तर. आणि प्रश्न हा आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना युती एकत्र आली तर निश्चितपणे त्याचा फायदा दोन पक्षाला किती हे मी मोजणार नाही, पण जनतेला मात्र मोठा फायदा आहे. जनतेच्या योजना पूर्णत्वास जाईल. राज्याची जनता पुन्हा एकदा 15 वर्ष जशी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सुडा तावडीत सापडली, पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या तावडीत हा महाराष्ट्र जाता कामा नये, ही एक मात्र पवित्र भावना यामागची आहे. म्हणजे एक प्रकारे आपण मान्य करताय की आपण जर अलग अलग लढलात शिवसेना आणि भाजप तर आपला पराभव काँग्रेस आणि एनसीपीच्या आघाडीसमोर अटळ आहे, याची जाणीव झालेली आहे आता. हा जाणीवेचा प्रश्न नाही. मी जसं सांगितलं असं मोजमाप करण्याचं यंत्र कधीही नसतं. पण जेव्हा दोन पक्ष एकत्र येत आहेत तेव्हा ही जाणीव दोन्ही पक्षाच्या नेत्यांना असली पाहिजे की आम्ही स्वतंत्र लढून कदाचित आपण आपलं समाधान करू शकू, कदाचित निवडणुकाही जिंकू शकू, पण भविष्यासाठी महाराष्ट्रात दोन मित्र एकमेकाचे कट्टर शत्रू होऊन राज्याचं नुकसान करणाऱ्यांच्या हाती आपण राजकारणाची सूत्र किंवा दोर्य देता कामा नये. सुधीरजी, आपण हे जे आता सगळं नवीन तत्वज्ञान मांडताय ते तत्वज्ञान 3 पायांची अडथळ्याची शर्यत आणखीन किती वेळेला, असं जेव्हा मधू चव्हाण यांनी सांगितलं तेव्हा हे तत्वज्ञान आपल्याकडे नव्हतं का? आम्ही एकटे लढतो असं दोन्ही पक्ष म्हणाले होते. खडशांचं त्यावेळचं विधान आठवा तुम्ही. या सगळ्याची पार्श्वभूमी लक्षात घ्या. हे जे सगळं आता दोस्तीची नवी शायरी लिहिली जाते आहे, ती नवी शायरी तेव्हा नव्हती का? मला असं वाटतं की माझं एक स्टेटमेंट या संदर्भात तुम्ही दाखवा तर मी तुमच्या मताशी सहमत होईल. या अगोदर सुद्धा मी नेहमी हीच भावना व्यक्त केली आहे की राज्याच्या हितासाठी छोट्या मानसन्मानाच्या बाहेरचा विचार केला पाहिजे. आणि मी आपल्या टीव्हीतून मगा संजय राऊतांचं स्टेटमेंट आणि भाष्य ऐकत होतो. ते म्हणाले की वाघाला कोणी गोंजारू शकत नाही, पण मी मात्र वाघाचं संरक्षण आणि संवर्धनाचं काम हाती वन विभागात घेतलं आहे. वाघाचं संरक्षण आणि तुम्ही संवर्धन हाती घेतलेलं आहे, पण वाघ काय तुम्हाला आय लव्ह यू म्हणत नाहीये, तुम्हीच वाघाला आय लव्ह यू म्हणताय. त्यांनी तर 23 जानेवारी 2018 सांगून टाकलं आय डोंट लव्ह यू. मग आता हे जमणार कसं? शेवटी मनुष्य हा परिवर्तनशील आहे. म्हणूनच सपा बसपा 25 वर्षांनी 1993 नंतर 2018 मध्ये एकत्र येऊ शकतात. तर आम्ही तर सोबत सरकार चालवतोय. आज शिवसेनेचे 12 मंत्री आमच्या सोबत आहे. आम्ही कॅबिनेटमध्ये रोज सोबत बसतो. विचाराचं रोज आदान प्रदान होतं. जिथं दोन पक्ष एकमेकाला कधी चेहरे पाहत नव्हते ते एकत्र आले. इथं तर आम्ही रोज सोबत बसतो. मग प्रश्नच कुठं उपस्थित होतो? मला तुम्ही एक सांगा, आताही आपण असं म्हणलात की माझं एक तरी असं विधान दाखवा की जे युती नको असं मी कधी म्हटलंय का, असा तुम्ही आता प्रश्न करताय. म्हणजेच एक प्रकारे युती तोडायला सेना कारणीभूत होती, सेनेनं जाहीर केलंय असं आपण ध्वनित करताय, सूचित करताय. हे सांगून आपल्याला काय मिळवायचंय?
नाही, असं आहे की त्यांनी कोणत्या पार्श्वभूमीवर ते भाष्य केलं यावर मी माहिती देऊ शकणार नाही. पण मी एक माहिती नक्की देतोय की भारतीय जनता पार्टी सेना युती व्हावी ही जेव्हा व्यक्तिगत रीतीने विधानसभेच्या लॉबीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार बसतात तेव्हा सर्वांना साधारणतः वाटतं की राज्य आपण काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातात 15 वर्ष दिलं, 15 वर्ष राज्यामध्ये ज्या हाल अपेष्टा लोकांना सहन कराव्या लागल्या, मग पुन्हा आपण आपल्या या दोघांच्या संघर्षामध्ये हे राज्य काँग्रेस राष्ट्रवादीला जाऊ देण्यासाठी, म्हणजे जे जाणं कठीण आहे पण जाऊ देण्याची 1% सुद्धा शक्यता निर्माण होता कामा नये. पण मग जशी तुम्हाला जाणीव आहे तशी शिवसेनेला जाणीव नाही का की 1% सुद्धा शक्यता सोडता कामा नये? मग जर त्यांना तशी जाणीव असती तर 23 जानेवारी 2018 या दिवशी उद्धव ठाकरेंनी जेव्हा जाहीर केलं की आता स्वबळाचा नारा आणि त्याच्यानंतर सैनिकांनी जल्लोष केला होता, तुम्ही ती सभा जर पाहिली असेल त्याचा टेलिकास्ट जर आपण 100% पाहिला असता मला खात्री आहे, तेव्हा याचं कोणाला दुःख नव्हतं झालं, शिवसैनिकांना याचा आनंदच झालेला होता. मग आपण जसा विचार करताय तसा विचार शिवसेना पक्षप्रमुख करत नाहीयेत असं आपल्याला वाटतंय का? त्यांना पराभवाची भीती नाही आहे का हे असं चाललेलं आहे की एकाने नाही असं म्हणायचं आणि मग विरोधकांना गाफील ठेवायचं? मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शिवसेनेच्या वतीने अगोदरच भाष्य केलं आणि यावर जास्त प्रकाश ते टाकू शकतील. पण विधिमंडळामध्ये जेव्हा विधानसभा सदस्य शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एकत्र येतो तेव्हा हे साधारणतः जाणवतं की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती व्हावी ही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे. पण एक तर आपण मान्य कराल की आम्ही युतीत इतके वर्ष सडलो असंही विधान युतीच्या बाबतीत केलं गेलं, ते जरी फक्त शिवसेनेकडनं केलं गेलं असलं तरी आपल्या कार्यकर्त्यांनी खासगीत बोलताना ही भावना अनेकदा व्यक्त केली होती. असे अनेक मतदारसंघ आहेत की जिकडे युतीत एकत्र लढायला लागल्यापासून आपला कुठलाही उमेदवार डेव्हलपच झाला नाही. याचं कारण नगरसेवक शिवसेनेचे, आमदार शिवसेनेचा आणि खासदारही शिवसेनेचा, असे तालुक्याच्या तालुके, जिल्ह्याच्या जिल्हे आयदर शिवसेनेला आंदण होते किंवा तुम्हाला आंदण होते. जिथे तुम्हाला आंदण दिले होते तिथे शिवसेना नाराज होती, जिथे शिवसेना निवडून होती तिथे तुमचे कार्यकर्ते नाराज होते. मग हा सगळा तिढा सुटणार कसा? नाही, या तुमच्या मताशी मी सहमत आहे. जिथं भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे त्याला भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना वाटतं की इथं युती व्हावी. जिथं शिवसेनेचा खासदार आहे त्यांना वाटतं की युती व्हावी. पण ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार असेल तिथं भारतीय जनता पार्टीला वाटतं की युती होऊ नये कारण मग मला संधी मिळेल. जिथं भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे तिथं शिवसेनेला वाटतं की युती होऊ नये कारण मग शिवसेनेच्या तिच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल. आता हा साधारणतः विचार आपण करतो की ज्या ठिकाणी एका पक्षाच्या कार्यकर्त्याला इतके वर्ष काम केल्यानंतर युतीमुळे संधी मिळत नाही आणि मग तुम्ही म्हणता तसं भाष्य हे साधारणतः पुढे येतं, असं मत पुढे येतं. पण शेवटी जेव्हा आपण राज्याचा विचार करतो, जेव्हा आपण महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा विचार करतो तेव्हा यामध्ये पक्ष कोणताही असो त्या पक्षातील काही कार्यकर्त्यांना त्याग करावाच लागतो आणि तो त्याग गेले 25 वर्ष हा केला गेला आहे. तो त्याग राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होताना हा सुद्धा होतच असतो. देशामध्ये पश्चिम बंगालमध्ये जेव्हा कम्युनिस्ट पक्षाचं राज्य होतं तेव्हा 8 पक्ष एकत्र होते आणि मग तेव्हा काही पक्षाच्या लोकांना अशा पद्धतीने एका मर्यादेतच तिकीटं मिळायच्या आणि देशात असे प्रयोग अनेकदा झाले आहे. तर मला वाटतं की एखाद्या चांगल्या उद्दिष्टासाठी अशा पद्धतीने फक्त किती लोकांनी तिकीट लढाव्या यापेक्षा राज्याच्या किती करोड जनतेचं कल्याण होऊ शकेल हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे.
ही जशी आता तुम्ही गाणं म्हणायला लागलात, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तसंच तुम्ही आता तुमच्यावर नाराज झालेले जे इतर घटक पक्ष आहेत, म्हणजेच अगदी थेटपणे बोलायचं झालं तर जानकर असतील, त्यांच्या अनेक मागण्या मान्य नाही झाल्या म्हणून ते नाराज आहेत. तिकडे विनायकराव कधी कधी मध्ये वेगळी भाषा बोलत असतात. राजू शेट्टी तर तुमच्या विरुद्ध टीका करून दंड ठोकतून तुमच्या विरोधात तर मोर्चे वगैरे काढत असतात. तर हे जे आता तुम्ही नवीन गाणं म्हणताय, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, ते शिवसेने व्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाला म्हणणार आहात? नाही, जानकर साहेब हे तर सोबत आहे, मी तर कालही त्यांच्यासोबत बसलो. हे खरं आहे की खासदार राजू शेट्टीजी हे आमच्यापासून दूर गेले आहे, पण जानकर साहेब आमच्या सोबत आहे, विनायकराव मेटे आमच्या सोबत आहे, रामदास आठवले साहेब आमच्या सोबत आहे. आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित होत नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची 25 वर्ष युती होती आणि भविष्यात जर ती युती अशीच कायम राहिली तर महाराष्ट्राच्या जनतेचा जास्त फायदा होईल. युती आहे किंवा युती नाही म्हणून व्यक्तिगत तर माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. मी गेले 25 वर्ष निवडून येतोय. युती असतानाही निवडून आलो, युती नसतानाही निवडून आलो. प्रश्न व्यक्तिगत माझ्या फायद्याचा नाही आहे. मी नेहमी राज्याच्या जनतेचं हित कशात आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे नेते हे जनतेला जास्त न्याय देऊ शकतात. आज आम्ही दिल्लीत आलो, आरोग्यमंत्री सावंत साहेब होते. आम्ही आज दोघे येऊन आज दिल्लीतून 1500 कोटी रुपये हे आरोग्य विभागासाठी श्रम मंत्रालयातून महाराष्ट्राच्या कामगारांसाठी घेऊन चाललो. आम्ही एकत्र राहिलो तर अशा पद्धतीने राज्याचा फायदा होऊ शकतो. एका मीटिंगमध्ये आम्ही 1500 कोटी हे महाराष्ट्र राज्याला जास्तीचे केंद्राच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही आज प्राप्त केले. तर अशा अनेक प्रश्न असतात की ज्या प्रश्नावर आम्ही संयुक्तपणे काम चांगल्या पद्धतीने केलं तर मला वाटतं की याचा मोठा उपयोग होतो. आणि आजही मंत्रालयात तरी आम्ही बघितलं आहे की कॅबिनेटमध्ये बघितलं आहे की कुठेही असा मतभेद होत नाही. अनेकदा हे बघितलं की एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याच्या प्रस्तावाच्या मागे कितीदा तरी रावते साहेब उभे राहतात. मी माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो. रावते साहेब माझ्या अनेक प्रस्तावाच्या मागे उभे राहतात. आणि कधी कधी भारतीय जनता पार्टीचा एखादा मंत्री अकॅडमिक डिस्कशनमध्ये त्याच्यावर काही मुद्दे मांडतो. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ असा नाही की भारतीय जनता पार्टी शिवसेना याच्यामध्ये मतविरोध आहे. याचा अर्थ असा आहे की एक उत्तम गुणवत्ता, उत्तम दर्जा चर्चेचा ठेवत आपण जनतेची सेवा करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न हा दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांकडून होत असतो. मला तुम्ही सांगा, ही जी तुमची नवीन भाषा आहे ती नवीन भाषा साधारणतः हनीमूनची भाषा आहे. मग ही हनीमूनची भाषा पहिले 4 वर्ष का दिसत नव्हती? आता उत्तर प्रदेशाच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आणि किंबहुना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र आल्यानंतर ही हनीमूनची गाणी सुचायला लागली अशी टीका होती. त्याच्यावर काय उत्तर देणार? नाही, मी अगोदरही सांगितलं की कृपया आपण हा गैरसमज काढा. जेव्हा या संदर्भात या अगोदरही 1-2 वर्षापूर्वी प्रश्न विचारले गेले तेव्हाही अतिशय स्पष्टपणे ही भूमिका आम्ही मांडली होती. आणि मी आपल्याला पुन्हा सांगतोय की या 4 वर्षात कधीतरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अशी भाषा केल्या गेल्याचं जर तुम्ही उदाहरण सांगितलं तर निश्चितपणे मी हे सांगेन की मी माझं मत मागे घेतो. भारतीय जनता पार्टीची भूमिका नेहमीच राहिली आहे. ठीक आहे, काही मतमतांतरे होतात, काही मुद्द्यांवर एकमत होऊ शकत नाही, पण याचा अर्थ आपल्या मानसन्मानाच्या फेऱ्यामध्ये आपण राज्य हे काँग्रेस राष्ट्रवादीकडे पाठवायचं का, हा मात्र एक प्रश्न आहे. सामना हे शिवसेनेचं मुखपत्र जसं शिवसैनिक वाचतात तसं स्वयंसेवक आणि कार्यकर्ते देखील आपले वाचतात. त्यातल्या अग्रलेखांमधून आपल्यावर जो प्रेमाचा वर्षाव होतो त्याचा काही परिणाम आपल्या स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांवर होतच असेल. त्यामुळे आता ही युतीची जी नवीन राग आपण आळवताय तो सामूहिक राग आहे की फक्त एकट्या सुधीर मुनगंटीवारांचा अकेला प्रेमाचा राग आहे? कारण तुमच्या मागे
भारतीय जनता पक्षाच्या अनेकांची इच्छा तशीच आहे असं ध्वनित होत नाही आहे आत्ता तरी. कारण आपल्या विधानानंतर आज जेव्हा अनेक मंत्र्यांशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला, जिल्हा प्रमुखांशी बोलायचा प्रयत्न केला भाजपच्या, तेव्हा अगदी आनंदाने नाही नाही सुधीर भाऊंनी आमचीच भाषा आमच्या मनातलं बोलून दाखवलं असं काही ते म्हणाले नाहीत. मला असं वाटतं की आपण कोणाच्या मुलाखती घेतल्या हे मला माहीत नाही, पण कधी विधानसभेच्या लॉबीमध्ये तुम्ही आलात मग मात्र माझ्या मतावर विश्वास होईल. मला 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 हे अशा करता विचारायचं आहे, कारण 100% भाजप ही तर तुमची प्रेरणा आहे, ते तुमचं घोषवाक्य आहे, ते तुम्हाला मिळवायचं आहे, ते तुमचं मिशन आहे आणि त्यांनाही 151 जागा आणायच्या आहेत. मग दोघं एका प्लॅटफॉर्मवर येणार तरी कसे? 100% ही घोषणा ही तर काही या 5 वर्षाची नाही आहे. ही माझ्या माहितीप्रमाणे 13, 14, 15 वर्षापूर्वीची घोषणा आहे आणि प्रत्येक पक्षाला आपल्या विस्ताराचा अधिकार आहे. शिवसेना असेल की भारतीय जनता पार्टी असेल, प्रत्येक पक्षाने आपला विस्तार करण्याची आवश्यकता आहे. पण हा विस्तार करताना हे पथ्य पाळण्याची आवश्यकता आहे की जी गोष्ट आपण लहानपणी ऐकली की आपण दुसऱ्याची रेष पुसण्याच्या ऐवजी आपली रेष मोठी केली पाहिजे. आपली रेष मोठी करताना मग हा प्रश्नच उपस्थित होत नाही स्पर्धेचा. आपली रेष मोठी करणे हा दोन्ही पक्षाला अधिकार आहे. पण आपली रेष मोठी करताना दुसऱ्यावर टीका देखील केली जाते. सामनाची जी भाषा असते, विशेषतः संजय राऊत यांची भाषा असते. आजही ते म्हणाले की वाघाला गोंजारण्याचा कोणी प्रयत्न करू नये किंवा मैत्रीची व्याख्या माहीत नसणाऱ्यांना आत्ता मैत्री आठवली का? या सगळ्यावर तुम्ही काय म्हणणार? तुम्ही आज दिल्लीला आलेला आहात, दिल्लीला अर्थातच संजय राऊत पण आहेत. आज जसे इतरांना भेटताय, शिवसेनेच्या मंत्र्यांना सोबत घेऊन 1500 कोटी रुपये राज्यासाठी आणताय, मग तसं संध्याकाळचा चहा तुम्ही संजय राऊत यांच्याबरोबर घेणार का? चहा घेण्याचा आज दिवस नाही, पण पुढे कधीतरी चहा घेण्याचा दिवस येईल. पण मग संजय राऊतांची नाराजी गोंजारण्याचा विषय असेल, नाही गोंजारण्याचा विषय असेल तर मात्र मी एवढंच सांगतो की मी जगामध्ये सर्वात जास्त वाघ असणाऱ्या ताडोबा क्षेत्राच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून वाघाचं संवर्धन संरक्षण योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न मी कालही केला आणि भविष्यातही करेन. पण मग या सगळ्या संवर्धनामध्ये सामनाचे अग्रलेख मध्ये येत आहेत असं वाटत नाही का आपल्याला? त्या सामनाच्या अग्रलेखांची आपण काय दखल घेणार आहात? शेवटी मी जसं सांगितलं की राज्याच्या हिताचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा काही गोष्टींच्या संदर्भात आपला मतभेद जो आहे तो बाजूला ठेवणं हे महत्त्वाचं असतं. आता जेव्हा राष्ट्रवादीची निर्मिती झाली, जन्म झाला, कधीतरी तुम्ही तेव्हा वर्तमानपत्रामध्ये आलेले राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाष्य ऐका, मग आपल्या लक्षात येईल. काँग्रेसच्या संदर्भामध्ये श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे साहेब यांची भाषणं, भाष्य ऐका. पण एक क्षण असा आला की शिवसेनेने काँग्रेसच्या राष्ट्रपतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. एकदा मराठी म्हणून दिला आणि दुसऱ्यांदा प्रणव मुखर्जींना दिला. तर असे प्रसंग हे राजकारणामध्ये आलेत म्हणून त्याच मुद्द्याला धरून भविष्यामध्ये वेध घेता येत नाही, दिशा ठरवता येत नाही. मला तुमची मांडणी काय ती आता लक्षात येते, परंतु या मांडणीमध्ये आता तात्कालिक 3-4 महत्वाचे असे बिंदू आहेत की ज्याच्यात संघर्ष सुरू आहे. तुम्हाला आता एक उदाहरण देतो. राज्यसभेची उमेदवारी. राज्यसभेची उमेदवारी आपण एका स्वाभिमान पक्षाच्या प्रमुखांना म्हणजेच नारायणराव राणे यांना दिलीत. नारायणराव राणे यांचा आणि शिवसेनेचा एक संघर्षाचा इतिहास आहे. त्यांना उमेदवारी देण्यावरून शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे, शिवसेना नेत्यांमध्ये पण नाराजी आहे. नारायण राणेंना अशा प्रकारे भाजपची उमेदवारी देणं
म्हणजेच शिवसेनेला डिवसण्यासारखंच आहे की काय सांगाल आपण? नाही, मला असं वाटतं की शिवसेनेनी कोणाला उमेदवारी द्यावी आणि भारतीय जनता पार्टीनी कोणाला उमेदवारी द्यावी. गेले 25 वर्ष युतीमध्ये असताना साधारणतः कोणत्या पक्षांनी आपल्या पक्षाची निवडणुकीतली तिकीट कोणाला द्यावी हा अधिकार त्या पक्षाचा असतो. आपल्या पक्षामध्ये कोणाला मंत्री करावं, कोणाला राज्यमंत्री करावं, कोणाला कोणतं खातं द्यावं हे त्या त्या पक्षाच्या प्रमुखांनी ठरवायचं असतं. आणि मग अशा प्रसंगी अशा कारणांनी राजी नाराजी वाढवण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी या संदर्भात मित्र म्हणून एखादी सूचना केली, चर्चा केली आणि त्या चर्चेला काय कारण आहे हे समजून घेतली तर मला वाटतं की राजी नाराजीचा प्रश्न उपस्थित होत नाही. तोच प्रश्न नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाचा आहे. नाणारच्या रिफायनरी प्रकल्पावर शिवसेनेची एक भूमिका आहे, नारायणरावांची एक भूमिका आहे आणि आपली एक भूमिका आहे. आता हे तिन्ही एका याच्यावर येणार कसे? कारण आता तर नारायणराव राणे तुमच्या बरोबर आलेले आहेत आणि शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्याच मंत्र्यांनी अशा प्रकारची भूमिका आपल्याकडे मांडली होती असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, परंतु त्यानंतरही ही नाराजी कमी झालेली दिसत नाही आहे. जर शिवसेना तुम्हाला तुमच्या बरोबर हवी असेल तर नाणारचं काय होणार हे आधी जाहीर केलं पाहिजे असं नाही का वाटत आपल्याला? मला असं वाटतं की असे प्रश्न जे आहे ते मीडियामध्ये चर्चा करून किंवा चॅनलवर इंटरव्ह्यू देऊन सुटणार नाही आहे. असे प्रश्न सोडवायचे असेल तर या संदर्भामध्ये ज्यांच्यामध्ये मतमतांतरे आहे, मतांच्या बाबतीमध्ये दुमत आहे, या सर्वांना एकत्र येऊन आपापल्या मुद्द्यांचं, चर्चेचं, विचाराचं आदान प्रदान करून फायद्या तोट्याचा विचार करून नकारात्मक सकारात्मक दृष्टिकोनाचा संदर्भातलं मत मांडून आपण या प्रकल्पाबद्दल विचार करू. पण या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये एकत्र बसल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. असे अनेक प्रश्न असतात की विधानसभेत शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे आमदार एकमेकाच्या समोर येतात, पण नंतर एकत्र आपण बसतो आणि त्या संदर्भातलं जो काही एकमेकाच्या मतामध्ये जे दुमत आहे त्याला एकत्र करून सकारात्मक नकारात्मक त्याच्यामधले पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे सर्व मुद्दे आणि त्या आधारावर मग एकमत करतो. तर आपण 2014 मध्ये एकत्र नव्हतो, एकमेकाच्या विरुद्ध लढलो, पण नंतर एकत्र आलोच ना. मतमतांतरी झाली होती पण पुन्हा एकत्र येऊन राज्याच्या हितासाठी एकत्र येण्याचा निर्णय केला आणि आपण एकत्र आलो. बाळासाहेब गेल्यानंतर युतीमधल्या कुरबुरी जास्त वाढल्या असं नाही वाटत आपल्याला? यापूर्वी देखील कुरबुरी असायच्या परंतु त्या तेवढ्याच पुरत्या होत्या. आता कुरबुरींची संख्याही वाढली आणि त्याची खोली देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढली, तीव्रताही वाढली. हा थोडाफार श्रद्धेय बाळासाहेब हे दोन्हीही पक्षाचे निर्विवाद नेते होते. जरी ते भारतीय जनता पार्टीचे नेते नसले तरी दोन्ही पक्षातले ते निर्विवाद असे नेते होते की श्रद्धेय प्रमोदजी नेहमी सांगायचे की बाळासाहेब माझ्या पित्या समान आहे. मला गडकरी साहेबांचं भाषण नेहमी आठवतं की श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींच्या बरोबरीने मी बाळासाहेबांचा सन्मान करतो. आणि खरं आहे, पण काही क्षणानंतर थोडासा हा बदल झाला आहे, पण हाही बदल निश्चितपणे दूर होईल हा माझा विश्वास आहे. मग श्रद्धेय असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या सेनेबरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर सेनेशी संबंध ठेवण्यात आपला पक्ष नेमका कुठे चुकला 4 वर्षात असं वाटतं आपल्याला? किंवा शिवसेना भाजपशी संबंध ठेवण्यात कुठे चुकले असं वाटतं? दोन्ही बाजूंच्या काय चुका झाल्या आहेत? नाही, मला एकच वाटतं की अजून संवाद जास्त वाढवला तर हे प्रश्न आपोआप सुटतात. उदाहरणार्थ जीएसटीचा कायदा आणायचा होता. जीएसटीच्या कायद्याच्या संदर्भामध्ये काही मत होतं, मग सुभाष देसाई साहेबांनी सांगितलं, पण चर्चेतून जे प्रश्न होते ते सोडवण्यात आले आणि मग त्या प्रश्नानंतर शिवसेना भारतीय जनता पार्टीनी हा जीएसटीचा कायदा हा एकमताने मंजूर केला. तर असे अनेक प्रसंग असतात की ज्या प्रसंगात मुख्यमंत्री महोदय आणि उद्धव साहेब बोलतात आणि त्या प्रसंगावर
एकमत होतं. अशा प्रसंगात संवाद दोन्ही पक्षाकडून थोडा जास्त वाढला तर मला वाटतं की आपण महाराष्ट्रामध्ये जी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येण्याची शक्यता नाही, पण 1% सुद्धा शक्यता मग निर्माणच होऊ शकत नाही. अशा प्रकारचा संवाद नेहमी चालूच असतो की जसा तो अनिल परब आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये संवाद असतो तसा तो संवाद नेहमीच चालू असतो. त्याविषयी काय सांगाल? नाही उदयजी, नेहमीच नकारात्मक भूमिका पाहिल्या जात नाही, सकारात्मक भूमिकाही बघा ना. मी आपल्याला सांगितलं की दीपक केसरकरजी हे माझे राज्यमंत्री आहे. कधीच आमच्या दोघांमध्ये कोण कोणत्या पक्षाचा आहे असा विचारही होत नाही. ते माझे राज्यमंत्री आहे, शिवसेनेचे आहे, पण व्यक्तिगत नेहमी माझी तब्येत जरी बरोबर नसली तर काळजी करतात आणि असं कधी जाणवतच नाही की आम्ही 2 पक्षाचे आहोत. तर असे अनेक प्रसंग आहेत. रावते साहेब काळजी करतात. मला असं वाटतं की आपण हे समजून घ्या की 25 वर्षाच्या सहवासातून जे एकमेकाविषयी स्नेह निर्माण झाला आहे, हा स्नेह असे निश्चितपणे कटू प्रसंग येतील, पण हे कटू प्रसंग हे संपतील. आणि हे मी आज सांगतोय ना, तुम्ही स्वतःच पुढच्या 2 वर्षांनी हे रेकॉर्डिंग कायम ठेवा आणि 2 वर्षांनी मला निश्चितपणे सांगाल की मी जे सांगितलं ते योग्य होतं. मग तुम्ही सांगा की संवादाची गरज आपण वारंवार बोलून दाखवताय, म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारतो. आपला शेवटचा संपर्क उद्धव ठाकरे यांच्याशी कधी झाला होता? ज्या दिवशी त्यांनी घोषणा केली की आता आम्ही एकगा जाणार आहोत, आणि त्या दिवशी मी शिवाजी पार्कवर श्रद्धेय बाळासाहेबांना आदरांजली व्यक्त करायला गेलो होतो. आणि तेव्हा मी उद्धव साहेबांशी बोललो होतो. तेव्हाही मी उद्धव साहेबांना म्हटलं ठीक आहे घोषणा झाली, पण घोषणेचा फेरविचार झाला पाहिजे. आता घोषणेचा फेरविचार व्हायला पाहिजे असं वाटणारा एक मोठा वर्ग शिवसेनेमध्ये आहे, आणि एक असा मोठा वर्ग शिवसेनेमध्ये आहे ज्यांना असं वाटतं की अशा प्रकारची घोषणा करायला आपण शिवसेना पक्षप्रमुखांनी उशीर केला, किंबहुना त्यांना युती नकोय आणि एका मोठ्या गटाला युती हवी असंही वाटतंय. मग या दोन्ही गटांना आपलीशी वाटेल अशी कोणती भूमिका आणि पावलं आपण स्वतः आता या पुढच्या काळात उचलणार आहात? दोघीही घटकांना एक गोष्ट दोघांमध्ये समान आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर हा महाराष्ट्र पुढे जावा. हे रयतेचं राज्य आहे आणि या महाराष्ट्राची जनता सुखी व्हावी, हे दोघांची समान भूमिका आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ज्या काही छोट्या मोठ्या कुरबुरी आहे त्या कुरबुरीवर मात करत आपला जो विकासाचा प्रवास आहे, जनतेसाठी आपलं जे दायित्व आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न एकत्र येऊन करतील, हा माझा विश्वास आहे. हे खरं आहे की मी शिवसेनेचा प्रवक्ता नाही, पण मी जनतेचं हित लक्षात घेऊन माझी भूमिका मांडतोय. भविष्यात मला विश्वास आहे की जी भूमिका मी व्यक्त केली या भूमिकेला निश्चितपणे मोठी साथ ही दोन्ही पक्षामधून एकत्रितपणे पुढे येईल. ती साथ दोन्ही पक्षामधून यावी याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे उद्धव ठाकरे यांना युती करता फोन करणार का? कारण अशा प्रकारची युती अभंग राहावी याच्याकरता चंद्रबाबू नायडू यांना नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याची गोष्ट बाहेर आलेली होती. मग आता जर उद्धव ठाकरे यांनी अशी अपेक्षा बाळगली की युती कायम ठेवण्याकरता नरेंद्र मोदी त्यांना फोन करतील, तर त्यांचं काही चुकलं का? त्यांना फोन यावा असं जर वाटत असेल तर आपण तसा फोन होईल अशी तजवीज करणार का आज दिल्लीमध्ये? मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. या पक्षामध्ये आपली भूमिका मांडण्याचा जो मला अधिकार कार्यकर्ता म्हणून आहे ती भूमिका मी मांडली. पक्ष नेते योग्य वेळी योग्य भूमिका घेतील हा मला विश्वास आहे. मी
माननीय पंतप्रधान महोदयांनी कधी फोन करावा हे त्यांच्यापर्यंत सुचवण्या इतका मोठा ना कार्यकर्ता आहे ना नेता आहे. माननीय प्रधानमंत्री महोदय हे 1 कोटी पट आमच्यापेक्षा या संदर्भामध्ये राजकीय योग्य विश्लेषण करणारं नेतृत्व आहे. देशाचं नेतृत्व ते करतात. योग्य वेळी योग्य निर्णय माननीय पंतप्रधान महोदय करतील हा विश्वास आहे. एक शेवटचा प्रश्न, आपण जेव्हा विधानसभेत उत्तर देताना हे शिवसेना भाजप युती संदर्भात जे निवेदन केलं त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती का, किंबहुना आपण असं विधान करणार याची देवेंद्र फडणवीस यांना पूर्वकल्पना दिली होती का? मी महाराष्ट्राच्या कोणालाही पूर्वकल्पना दिली नाही, पण हेही खरं आहे की महाराष्ट्राच्या अनेकांनी जी भावना व्यक्त केली ती भावना मी व्यक्त केली आणि ती भावना व्यक्त केल्यानंतर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी माझं भाषण झाल्यानंतर मी केलेली भावना ही योग्य आहे असा मात्र रिमार्क माझ्या भाषणानंतर माझ्या जवळ येऊन मात्र दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आपल्याकडे? माझी कालपासून नाही, मी आज दिल्लीत आहे, माझी काल भेट नाही झाली. पण माननीय मुख्यमंत्री महोदय हे नेहमीच माझ्या भावनेशी सहमत राहिले आहे. आमच्या दोघांमध्ये प्रत्येक विषयामध्ये एकमत असतं आणि मी भावना व्यक्त केली या भावनेला कार्योत्तर मंजुरी मुख्यमंत्र्याची निश्चित असते. कार्योत्तर मंजुरी शिवसेनेकडनं देखील मिळावी याकरता आपण नजीकच्या काळात उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार आहात का? आणि जर भेट घेणार असाल तर मागच्या वेळी आपण जसा वाघ त्यांना एक भेट वस्तू म्हणून दिलात तसं यावेळी काय भेट वस्तू म्हणून देणार? यावेळी धनुष्यबाण भेटवस्तू म्हणून देईल की हा धनुष्यबाण हा समोरच्या जनतेचं नुकसान करणाऱ्यांच्या विरुद्ध चालवायचं. एक त्यांच्यासाठी मी एक सुंदर धनुष्यबाण हा माझ्या बांबू प्रशिक्षण केंद्र जे चंद्रपूरमध्ये आहे तिथं तयार केलेलं आहे आणि ती निश्चितपणे एक धनुष्यबाण बांबूपासून तयार केलेलं अतिशय उत्तम एका आमच्या आदिवासी युवकांनी तयार केला आहे. तो धनुष्यबाण देईल आणि सांगेन की हा बाण हा आपसात चालवण्यासाठी नसून हा बाण त्या लोकांसाठी आहे ज्यांनी या देशाचं नुकसान केलं, राज्याचं नुकसान केलं, ज्यांनी या देशाला खड्ड्यात टाकण्याचं काम केलं, त्यांच्यासाठी हा बाण आपण वापरावा हे मात्र मी आवर्जून सांगेन. तसा छोटासा बाण कदाचित संजय राऊत यांना देण्याची गरज आहे. प्रेक्षको, शिवसेना भाजप युती होणार की नाही याचा वेध घेण्याचा प्रयत्न आज मी सुधीर मुनगंटीवारांशी बोलताना केला. दोन पक्षांची युती विचारानं होते पण मानापमानाच्या वादावरून ती तुटू शकते हे सुधीर मुनगंटीवारांनी आज मान्य केलं. पण मानापमानाच्या मुद्द्यावरून विरोधकांना सत्तेची संधी देऊ नये ही भावना देखील त्यांनी व्यक्त केली. सपा बसपाला कौरवांची उपमा देताना पांडवांनी एकत्र का येऊ नये असा सवाल त्यांनी केला. आणि सर्वाधिक वाघ असलेल्या मतदारसंघाचं आपण प्रतिनिधित्व करतोय त्यामुळे वाघाचं संरक्षण आणि संवर्धन कसं करायचं हे मला चांगलं माहिती आहे असा देखील टोला त्यांनी कदाचित संजय राऊतांना लगावला असेल. संवाद वाढायला हवा असं सांगताना दीपक केसरकर यांच्याबरोबरच्या मैत्रीचे दाखले त्यांनी दिले. युती व्हावी ही सेना भाजपमधल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या भूमिकेला दोन्ही पक्षांची साथ मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. सेनेला धनुष्यबाण भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि युती कायम राहील हाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रेक्षको, निवडणुकांना आता जेमतेम वर्ष दीड वर्ष बाकी आहे आणि आत्ताच जणू काही उद्या निवडणुका आहेत अशी तयारी राजकीय पक्षांनी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केलेली दिसते. त्यामुळं कुठं डिनर डिप्लोमसी होते आहे तर कुठे जुने वैरी एकमेकांचं तोंड गोड करतायत. पण सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते शिवसेना भाजपच्या युतीकडे. उद्धव ठाकरेंनी आता युती नको रे बाबा असं जाहीर केलेलं असलं तरी खरं तर हा विषय तेव्हाच संपायला हवा होता. पण मुनगंटीवारांच्या वाघ संवर्धनाच्या प्रेमामुळे संरक्षणाच्या प्रेमामुळे आता या विषयाला नवीन धुमारे फुटलेले आहेत. सध्या तरी शिवसेनेतून भूमिकेचं स्वागत ताठरपणेच केलेलं दिसतंय. पण जसजसं निवडणुका जवळ येतील वातावरण तापत जाईल
तसा सेना भाजपमधला तणाव निवळेल का हा खरा सवाल आहे. सेनेची नाराजी भाजप दूर करणार का हा खरा सवाल आहे. वनमंत्री असणारे सुधीर मुनगंटीवार वाघाला गोंजारण्यात यशस्वी होणार का यावर युतीची गणितं अवलंबून आहेत, एवढं मात्र नक्की. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार आपले धन्यवाद. बेधडकमध्ये आज इतकंच. सोमवार ते शुक्रवार दररोज भेटूयात ताज्या बातम्यांसाठी. पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.